रोज म्हणतो ती आरती कोणी लिहिली? आरतीचा इतिहास, आरती मागचं गूढ सत्य, आरत्या कोणी रचल्या? आपण रोज आरती म्हणतो, गणपतीची, विठ्ठलाची, देवीची, शंकराची. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही आरती कोणी लिहिली, कशासाठी लिहिली आणि कधी लिहिली? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर आरती म्हणताना तुमचं मन, श्रद्धा आणि भावना सगळंच बदलून जाईल. भाग 1. आरती म्हणजे नेमकं काय? नमस्कार सखींनो, सातारा सखी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आरती म्हणजे फक्त दिवा फिरवणं नाही, तर देवाशी थेट संवाद साधण्याचं माध्यम आहे. संस्कृतमधील आरात्रिक या शब्दापासून आरती आली. अंधार दूर करून प्रकाश दाखवणं हेच आरतीचं मूळ तत्व आहे. भाग 2. आरती परंपरा कधी सुरू झाली? वेद काळात मंत्र होते, पण भक्ती काळात आरती लोकांपर्यंत पोहोचली. सामान्य माणसालाही देवाशी जोडण्यासाठी संतांनी मराठी, अवधी, ब्रज भाषेत आरत्या रचल्या. भाग 3. आरती, गणपती आरती कोणी रचली? सुखकर्ता दुःखहर्ता, रचनाकार समर्थ रामदास स्वामी. ही आरती समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रचली. अर्थ, सुख देणारा, दुःख दूर करणारा, विघ्ननाश करणारा. भाग 4. विठ्ठल आरत्या कोणी रचल्या? युगे 28. संत ज्ञानेश्वर महाराज. पांडुरंगाची आरती संत नामदेव महाराज. वारी, भक्ती, प्रेम. विठ्ठल आरत्या म्हणजे भक्ताचं हृदयच आहे. भाग 5. देवीच्या आरत्या कोणी लिहिल्या? दुर्गे दुर्गटभारी, संत रामदास स्वामी. जय देवी जय देवी, महिषासुरमर्दिनी. रचनाकार अज्ञात, लोकपरंपरा. देवी आरत्या म्हणजे स्त्रीशक्ती, संरक्षण आणि मातृत्वाचं प्रतीक. भाग 6. शंकर महादेव आरती कोणी रचली? लवलवती विक्राळा. शंकराचार्य परंपरा, लोकमान्यता. ही आरती वैराग्य, संहार, करुणा तीनही रूपे दाखवते. भाग 7. दत्त आरती कोणी रचली? जय देव जय देव, जय श्री गुरुदत्ता. संत श्रीपाद श्रीवल्लभ परंपरा. दत्त आरती म्हणजे गुरु, देव आणि भक्त तिन्ही एकत्र. मारुती. हनुमान आरती कोणी लिहिली? सत्राने उड्डाणे, रामदास स्वामी. हनुमान आरती म्हणजे शक्ती, ब्रह्मचर्य आणि भक्तीचं प्रतीक. भाग 9. आरत्या कोणी का रचल्या? सामान्य माणसाला देवाजवळ आणण्यासाठी, संस्कृत न कळणाऱ्यांसाठी, मन एकाग्र करण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी. भाग 10. सखीओ, आजपासून आरती म्हणताना फक्त शब्द नाही, भावना बोला, श्रद्धा बोला. हा व्हिडिओ प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचावा. आई वडील, आजी आजोबांना यांना दाखवा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.